अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अमरावती शहरात आगमन होताच राजकीय वातावरण तापलं। पंचवटी चौकापासून साईनगरपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो मोठ्या उत्साहात पार पडलाय। या रोड शोच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। रोड शो दरम्यान पंचवटी चौक, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट, चौधरी चौक, आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, नवीन बियाणी चौक तसेच साईनगर व साई मंदिर परिसरात भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत केलंय। चौकाचौकात फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। साईनगर येथे झालेल्या संवादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहराच्या विकासासाठी करण्यात आलेल्या व प्रस्तावित योजनांची माहिती दिली आहे। अमरावती महानगरपालिकेवर भाजपची सत्ता पूर्ण बहुमताने येईल याचा मला ठाम विश्वास आहे, असं सांगत त्यांनी अमरावतीच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचं स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री म्हणाले की अमरावती शहराला अमृत योजनेअंतर्गत 928 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। तसेच अमरावती विमानतळावर आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलंय। शहरातील भुयारी गटार योजनेसाठी 256 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून अंबा नाल्याच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे। या सर्व योजनांमुळे अमरावती शहराचा सर्वांगीण विकास होईल, शहराची पायाभूत सुविधा मजबूत होईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल। निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे। 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती। त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या। अमृत 2 ची पाणी पुरवठा योजना असेल, 998 कोटी रुपये माननीय मोदीजींच्या अमृत योजनेतून या ठिकाणी मिळाले। त्यामुळे अमरावतीची जनता निश्चितच भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील व एकमताने भाजपाला बहुमत देईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। प्रतिनिधी सागर डोंगरे, अमरावती।